रसिक सज्जन हो नमस्कार. मुक्ती कीर्तन माला D.B. सातवळेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. विविध विषयावरचे व्हिडिओ या चॅनलवर सादर होत असतात. आज एक नारदीय कीर्तन, विशेष कीर्तन सादर करीत आहे. कीर्तनाचा विषय आहे गंगावतरण. भगीरथाने गंगा आणली पृथ्वीवर, तो विषय आज आपण बघणार आहोत. तर सुरू करूया नारदीय कीर्तन. महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. नवनीत प्रिय नवनीरद सम. नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. नवल विनोद विहारी. कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोकुल संकटहारी. कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम.
दीना 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 शरणागत दीन चरणी करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरी करुणा दृष्टि निहारी राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। एक विशेष पद्य निरूपणासाठी घेतो. या पद्याचे कर्ते आहेत कैलासवासी अशोकराज भाटिये. भला जन्म तुला लाभला भला जन्म तुला लाभला भला जन्म तुला लाभला. संत बोलती ऐसे ऐसे संत बोलती ऐसे ऐसे प्रभु कृपेचे देणे दुर्लभ प्रभु कृपेचे देणे दुर्लभ अमूल्य रत्ना ऐसे भला जन्म तुला लाभला. संत बोलते ऐसे ऐसे भला जन्म का भाळाला हात लावूनी का दैवाच्या नामा जपुनी का भाळाला हात लावूनी का दैवाच्या नामा जपुनी यत्न सांडुनी स्वस्थ असे का बसता चित्रा ऐसे भला जन्म तुला लाभला. संत बोलती ऐसे ऐसे जग हे सारे असार आहे जग हे सारे असार जग हे सारे असार आहे जीवन म्हणजे माया आहे जीवन म्हणजे माया आहे तये ठेविले तसेच राहू तये ठेविले
तसेच राहू अरे मूर्ख बोलती ऐसे भला जन्म हा तुझा लाभला संत बोलते ऐसे ऐसे भला जन्म हा प्राप्त काल हा विशाल भूधर प्राप्त काल हा विशाल भूधर खोदा लेणी तयात सुंदर खोदा लेणी तयात सुंदर कीर्तिवंत व्हा भावी पिढ्यानी गीते गावी ऐसे भला जन्म हा तुला लाभला संत बोलते ऐसे ऐसे प्रभु कृपेचे देणे दुर्लभ प्रभु कृपेचे देणे दुर्लभ अमूल्य रत्ना ऐसे भला जन्म हा तुला लाभला संत बोलते ऐसे ऐसे जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टत गेला तोची भला सज्जन हो सगळ्याच संतांची शिकवण आहे 84 लक्ष योनी फिरून दुर्लभ असा हा नरदेह आपल्याला मिळाला आहे त्याचं सार्थक करा. काय होतं आपण सगळेच सुखाच्या मागे धावत सुटतो परंतु मृगजळासारखंच सुखसुद्धा पुढे पुढेच पडत असतं. आपली आणि त्या सुखाची गाठ भेटच होत नाही. श्रोते हो दुःख म्हणजे काय? दुःख म्हणजे परस्वाधीनता आणि खरं म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतो. दुसऱ्या व्यक्तीचं नियंत्रण आपण सतत कसं करणार? प्रत्येकाचं जग वेगळं, योजलेलं कार्य नेहमी तडीला जाईलच असं नाही. आणि मग अपयशाचं खापर काही लोक दैवावर फोडतात. आमचं गृहमान चांगलं नाही, कुणीतरी भानामती केलेली आहे, करणी केलेली आहे असा संशय घेतात. खरं म्हणजे वास्तवापासूनचं हे पळणं आहे, ही आत्मवंचना आहे. एखाद्या माणसाची खूप भरभराट झालेली असते पण त्यामागे योग्य दिशेनं पुरेसे प्रयत्न असतात, दूरदृष्टी असते, साहस असतं आणि दैव अनुकूल असतं. ही सुद्धा विशेष गोष्ट आहे. दैव अनुकूल असणं ही एक नियंत्रणाच्या पलीकडची विशेष घटक आहे, गोष्ट आहे. दैव म्हणजे काय हो? दैव म्हणजे आपल्या हाती नाही, ज्याचं नियंत्रण आपण कोणत्याही प्रकारे करू शकत नाही, जे अंशतः किंवा पूर्णपणे अनुकूल असू शकतं किंवा प्रतिकूल असू शकतं. अशी एखादी गोष्ट किंवा अनेक गोष्टी म्हणजे दैव. मात्र योग्य दिशेनं योग्य प्रयत्न करायला तर हवेतच. उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्तिः पराक्रमः चढैते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृतम्. यश मिळण्यासाठी कसली आवश्यकता आहे? उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी आणि शक्ती या 6 गोष्टी जिथे असतात ना तिथे
परमेश्वर सहाय्य करतो. ज्याचा विवेक जागृत असतो ना, तोच यशस्वी होतो. तत्र देव सहाय्य कृत. अहो, देव कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, गहन प्रश्न आहे. देव कोणता? हो, यत्न तो देव जाणावा. जो केवळ दुसऱ्यावर अवलंबून राहतो ना, त्याचा कार्यभाग बुडणारच. जो दुसऱ्यावरील विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला. जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. मंडळी, एक छानशी गोष्ट आहे. एक होता शेतकरी. एका चंडोल पक्षानं त्याच्या शेतात घरटं केलं होतं. घरट्यातली पिलं एक दिवस आपल्या आईला म्हणाली, आई आई, आपल्याला आता दुसऱ्या शेतात घरटं करावं लागणार. शेतकरी म्हणत होता, शेत तयार झालेलं आहे, मित्रांना बोलावतो आणि कापून घेतो. पक्षीने हसली, म्हणाली, बाळानो, तुम्ही काही काळजी करू नका, त्याचं काम होईलच असं नाही. 8 दिवस गेले. पिल्लं सांगायला लागली, आई आई, आज पुन्हा शेतात आम्हाला काढा होता. त्याचे मित्र काही आले नाहीत. तो म्हणाला, घरची सगळी माणसं आणतो आणि शेताची कापणी करतो. पक्षीने म्हणाले, बापरे, आता मात्र नव्या शेतात घरटं बांधावं लागणार. शेतकरी स्वतः कंबर कसून काम करणार आहे, म्हणजे त्याला नक्की कापणी करायची आहे. स्वतः प्रयत्न करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. येईल रे, करील रे, होईल रे, याला अर्थ नाही. आस्ते भगवा आसीनस्य, आस्ते भगः आसीनस्य, उत्तिष्ठति च तिष्ठतः, शेते निपद्यमानस्य, चराति चरतो भगः. उद्योग न करता जो बसून राहतो त्याचं दैव बसून राहतं. जो प्रयत्न करतो त्याचं दैव वर येतं. आणि जो आळसानं काहीही करीत नाही त्याचं दैव पडून राहतं. आणि चराति चरतो भगवान म्हणजे जो हिंडतो, म्हणजे अविरत उद्योग करतो, थांबत नाही, त्याचं दैवसुद्धा हिंडतं. म्हणजे त्याच्या भाग्याला सीमा राहत नाही. उगाच करीती बडबड, परी करून दाखवणे अवघड. निष्क्रिय माणसाला काम करणाऱ्यांची टिंगलटवाळी करताना मजा वाटते, पण बोलता वाटे सोपे, करणी करता टिरी कापे. कवी विचारत आहेत, का भाळाला हात लावूनी, का दैवाच्या नामा जपुनी, यत्न सांडुनी स्वस्थ असे, का बसता चित्रा ऐसे. भला जन्म हा तुला लाभला, संत बोलते ऐसे, प्रभू कृपेचे देणे दुर्लभ, मनुष्य अमूल्य रत्ना ऐसे. दैवाला दोष देणे हा पळपुटेपणा आहे, आपल्या हातात नाहीत. ज्या गोष्टीचं नियंत्रण आपण करू शकत नाही अशा गोष्टी असंख्य असतात. आपल्या चुका शोधायला हव्यात, आपले दोष ओळखायला हवेत, आपली क्षमता जाणायला हवी, आणि तरच यशाकडे वाटचाल होईल. किंबहुना स्वतःला सुधारत जाणं हेच यशस्वी जीवन नव्हे काय हो. मग लौकिक यशाची अपयशाची पर्वाच कशाला करायला हवी. चक्रवत परिवर्तनते दुःखानी च सुखानी च. हो, याचंच नाव संसार. आणि निव्वळ सुखाचीच प्राप्ती होत गेली, सतत प्राप्ती होत गेली, तर आयुष्यात मजाच राहणार नाही. अडचणीवर उपाय शोधण्यात, मात करण्यात पुरुषार्थ आहे. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य काही. समर्थ म्हणाले, सगुण भाग्यश्री भोगिती आणि अवगुणास दरिद्र प्राप्ती. सगुण भाग्यश्री भोगिती आणि अवगुणास दरिद्र प्राप्ती. सगुणी कोण? अहो, उद्योगी माणूस म्हणजे सगुणी मनुष्य.
जीवनात यश येणार, अपयश येणार. चेंडू जमिनीवर आपटला तर उसळी घेतो, उंच उडी मारतो, आणि मातीचा गोळा जमिनीवर आपटला ना तर तिथेच थप्प बसून राहतो. आता आपण चेंडू व्हायचं की मातीचा गोळा, हे ज्याचं त्यानंच ठरवायला हवं, नाही का? आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः. आळस हा मनुष्याचा महान शत्रू आहे. दोघे मित्र होते, अत्यंत आळशी आणि व्यसनी. समानशीले व्यसनेषु सख्यम. कार्यक्रम चालू होता गांजा ओढण्याचा. ते ज्या घरात गांजा ओढीत बसले होते ना, त्या घरावर गवताचं छप्पर होतं. खेड्यात या तऱ्हेच्या झोपडीला केंबल्याचं घर असं म्हणत. झालं काय, चिलीम पेटवताना विस्तवाची ठिणगी छपरापर्यंत उडाली आणि त्या गवती छपरानं पेट घेतला. दोघातला एक म्हणाला, ओरडलाच, दादा दादा दादा, पळ पळ पळ, घराला आग लागली बघ. दादानं काय सांगावं. तारवटलेल्या डोळ्याने तो म्हणाला, खाली बस. अरे, दुसरी बाजू पेटेपर्यंत अजून 2 वेळा चिलीम ओढून होईल. ही घे चिलीम, जय शंभो. अशा निरुद्योगी माणसाचा आणि यशाचा संबंध कसा यावा? म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेपे जोडावा, दुश्चित्तपणाचा मोडावा थारावळे. रामदास स्वामी कपाळाला हात लावून बसणारे नव्हते. ते म्हणत, उद्योग कराल तर विधिलिखित सुद्धा बदलू शकेल. रेखा तितकी पुसवून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते. रेखा तितकी पुसवून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते. डोळे झाक करावी ते काय निमित्त. स्वामी विवेकानंद म्हणाले, उठा, जागे व्हा, कामाला लागा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले हो? आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आणि याचा सुरेख अनुवाद स्वामी स्वरूपानंदाने केला आहे. स्वयेची आत्मोद्धार करावा, आत्मा न खचू द्यावा. स्वयेची आत्मोद्धार करावा, आत्मा न खचू द्यावा. आपण आपुला बंधू आपुला आपण रिपू मानावा. साधोजी राजा राम कहोजी. स्वयेचे आत्मोद्धार करावा. स्वरूपानंद स्वामी म्हणाले, आत्मा न खचू द्यावा. आपण आपुला बंधू आपुला आपण रिपू मानावा. कुणीतरी माझा उद्धार करील, त्याची वाट बघू, आज करू उद्या करू असा विचार केला ना तर घात होईल, घात. यावत् स्वस्थमिदं शरीरमरुजं यावत् जरा दूरतो. यावच्चेन्द्रिय शक्तिरप्रतिहता यावत् क्षयो नायुषः. आत्मश्रेयसि तावदेव विदुषां कार्यः प्रयत्नो महान्. संदीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यमः कीदृशः. जोपर्यंत शरीर निरोगी आहे, जोपर्यंत वार्धक्य आलेलं नाही, इंद्रियांची शक्ती जोपर्यंत अबाधित आहे, आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंतच शहाण्यानं
कसलाही विशेषतः आत्मकल्याणाचा प्रयत्न करावा. घराला आग लागल्यानंतर वीर खणण्यात काय अर्थ आहे हो? हो, अत्यंत विकलांग मनुष्य अशक्य गोष्टी करतातच ना. आपण आता मोबाईलच्या युगात आहोत. फेसबुकवर अशा तऱ्हेच्या हात नसलेले, पाय नसलेले, डोळे नसलेले अशी माणसं काय अफाट अचाट काम करतात आपण बघतो आहोत. एक वकील आहेत, ते पायाच्या बोटात पेन धरून लिहितात, पायात ब्रश धरून चित्र काढतात, पायात रेझर धरून दाढी करतात आणि पायानं इस्त्री करतात. का? कारण त्यांना जन्मापासून हातच नाही. निराश माणसांना उत्साहानं शिकण्यासाठी कवी पूर्वपद्यात म्हणाले, प्राप्त काल हा विशाल भूधर, प्राप्त काल हा विशाल भूधर, खोदालेणी तयात सुंदर, खोदालेणी तयात सुंदर, कीर्तिवंत व्हा भावी पिढ्याने, गीते गावी ऐसे, भला जन्म हा तुला लाभला, संत बोलती ऐसे ऐसे, प्रभु कृपेचे देणे दुर्लभ, प्रभु कृपेचे देणे दुर्लभ, अमूल्य रत्ना ऐसे, भला जन्म हा तुला लाभला, संत बोलते ऐसे ऐसे, भला जन्म हा, भला जन्म हा, भला जन्म हा तुला लाभला. शिव हर रे, शिव हर रे, सांब सदा शिव, शिव हर रे, शिव हर रे, शिव हर रे, सांब सदा शिव, शिव हर रे, शिव हर रे, शिव हर रे, सांब सदा शिव, शिव हर रे, शिव हर रे, शिव हर रे, सांब सदा शिव, शिव हर रे. पार्वती पते हर हर महादेव. आता आपण अतिशय प्रेरक अशी कथा ऐकणार आहोत. पुराणकाली त्रिशंकू नावाचा एक राजा होऊन गेला. त्रिशंकू या राजाच्या वंशात बाहू नावाचा एक राजा होता. हा राजा धार्मिक नव्हता, पराक्रमी नव्हता, उलट व्यसनी होता. व्हायचं तेच झालं हो. हयहय आणि तालजंग नावाच्या दोन राक्षसांनी त्याचा पराभव केला आणि बाहू राजाला पळवून लावलं. या बाहू राजाची पत्नी यावेळी गरोदर होती. तिच्यावर तिच्या सवतीनं विषप्रयोग केला, परंतु ते विष पचवून सुद्धा मुलगा जन्माला आला आणि विषासह जन्माला आला म्हणून त्याला नाव पडलं सगर. और्वर्षींनी त्याला शस्त्रास्त्र विद्येत पारंगत केलं. पुढे तो मोठा झाला आणि सगर राजानं स्वतःच्या अयोध्येवर स्वारी केली. हयहय आणि तालजंग या दैत्यांचा पराभव केला. आपलं गेलेलं राज्य परत घेतलं. आपल्या शत्रूंना मदत करणाऱ्यांचा सगर राजानं समाचार घेतला. आता सगर राजानं अश्वमेध यज्ञाला आरंभ केला आणि फिरत 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 यज्ञाश्व समुद्राजवळ आला आणि अचानक नाहीसा झाला. यज्ञाश्वाचा शोध घेण्यासाठी सगर राजानं आपले 60,000 पुत्र समुद्रावर पाठवले. त्यांनी ही समुद्र मोहीम यशस्वी केली, गाजवली. आता त्याला 60,000 पुत्र होते म्हणजे काय हो, त्याने पुत्रवत
सांभाळलेले सैनिक म्हणजे 60,000 पुत्र. आणि समुद्राला त्या दिवसापासून नाव पडलं सागर. सगर राजा आणि सागर. या सैनिकांना आढळला एक अवलिया. हा साधू ध्यानमग्न होता. सैनिकांनी साधूजवळ घोड्याची चौकशी केली, परंतु ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. या साधूची समाधी काही उतरली नाही. सैनिकांना वाटलं या साधूनेच आपला अश्व लपवून ठेवलेला असावा. आता मात्र तो ध्यानात ढोंग करीत आहे. सैनिकांनी काय केलं, जवळच मेलेला सर्प होता, तो त्यांनी तलवारीच्या टोकानं उचलला आणि सरळ साधूच्या गळ्यात घातला. आणि घोड्याच्या शोधासाठी सैन्य पुढे निघून गेलं. इकडे साधूची समाधी ज्यावेळी उतरली, त्याने शापवाणी उच्चारली, माझ्यासारख्या साधूची चेष्टा करणारे भस्म होत. आणि 60,000 सगरपुत्र तत्काळ भस्म झाले. या तपस्वी ऋषीचं नाव होतं कपिल मुनी. या सगर राजाला एक मुलगा होता, त्याचं नाव असमंज. त्याच्या मुलाचं नाव अंशुमान. अंशुमानाचा मुलगा दिलीप आणि दिलीप राजाचा मुलगा भगीरथ. आणि हाच आपला कथानायक. भगीरथ जसा मोठा झाला तसा पूर्वजांनी केलेल्या पापकर्मामुळे ते नरकयातना भोगत आहेत, ही गोष्ट त्याला कळली. त्याला फार दुःख झालं. पूर्वजांच्या मुक्तीचा त्याला ध्यासच लागला. भगीरथ पराक्रमी होता, बुद्धिमान होता, सत्प्रवृत्त होता. त्याने आपल्या पुत्राच्या हाती राज्याची जबाबदारी सोपवली आणि स्वतः अरण्यात तपश्चरण करण्यासाठी निघाला. देव, गंधर्व, विद्याधर यांची वर्दळ असलेल्या हिमालयावर राजा पोहोचला. सगळीकडे हिममय वातावरण, खोल दऱ्या, उंच कडे, उत्तुंग अशी हिमशिखरं, गुहागुहातून ध्यान करणारे साधू, स्वच्छंद विहरणारी श्वापदं, अशा प्रसन्न आणि मुक्त स्थानी राजा भगीरथ पोहोचला. पापनाशिनी गंगा मातेची त्याने उपासना सुरू केली. करी तशा थोर नगीत पाला, पक्षोनिया शुष्क गलीत पाला, जिंकोनी सर्वेंद्रिय वृत्ती राही, कित्येक संवत्सर पी निराही. राजा भगीरथानं सहस्र वर्षेपर्यंत तप केलं. गंगामातेच्या हृदयात करुणा उत्पन्न झाली आणि ती भगीरथासमोर समूर्त उभी राहिली. गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि, मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. राजा म्हणाला, तुझ वाचुनि मत्पितराम कवना सामर्थ्य सांग ताराया. रविनेच जाय तमजे उगवनी करतील काय ताराया. माते, माझे पूर्वज कपिल मुनींच्या शापामुळे नरकात खितपत पडले आहेत. तू भूमीवर ये, त्यांना मुक्त कर. तुझ्या कृपास्पर्शाने त्यांना पवित्र कर. राजा भगीरथानं स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठीच त्यानं उपासना चालवली होती. मंडळी, ऐसा पुत्र देई देवा जन हे म्हणती दया बावा. ऐसा पुत्र
पुत्र देई देवा जन हे म्हणती तया बावा. कन्या तरी ऐसी देई कन्या तरी ऐसी देई जशी मीरा मुक्ताई जशी मीरा मुक्ताई. पुत्र देई देवा जन हे म्हणती तया बाबा. ऐसा पुत्र देई देवा जन हे म्हणती तया बाबा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा याचा तिन्ही लोकी झेंडा. इतुके न देववे तुझ्यान करी माझे निसंतान. दोहो माझी एक लेखा म्हणे केशवदास चोखा. गंगा माता म्हणाली राजा धन्य तुझी. तू ही गोष्ट कठीण आहे परंतु ही गोष्ट कठीण आहे माझ्या प्रवाहाची तुला कल्पना नाही. अरे माझा ओघ कोण सहन करील. प्रचंड विवर भूमीवर पडेल आणि त्यातून मी सरळ पाताळात जाईन. राजा म्हणाला म्हणे नृपती जाईन शंकरा ते. म्हणे नृपती जाईन शंकरा ते. भक्ती योगे मी शरण आली माते. भक्ती योगे मी शरण आली माते. तुझ मुकुटी वाहेल शूल पाणी. तुझ मुकुटी वाहेल शूल पाणी. दीन भक्ताची जाण सत्य वाणी. दीन भक्ताची जाण सत्य वाणी. माते मी भगवान शंकरांची आराधना करीन त्यांना विनंती करीन गंगा मातेला सावरा आवरा तिला पाताळात जाऊ देऊ नका. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी उग्र अशी तपश्चर्या भगीरथानं सुरू केली. आशुतोष शंकर प्रगट झाले. आशुतोष म्हणजे लवकर प्रगट होणारा. त्यांनी राजाची विनंती मान्य केली आणि गंगामाता निघाली. कशी निघाली हो. सुरलोकाहून गंगा खाली भूमीवर येण्यास निघाली. सुरलोकाहून गंगा खाली भूमीवर येण्यास निघाली. सर्व जटी ती उडीच घाली देव मंडळी पाहू लागली. फिरती विमाने दाटी झाली मुनिगण संतती सर्व मिळाली. जयोस्तु म्हणून स्तवने करीती सुरांगना ओवाळीती आरती. किन्नर टाकीती पुष्पे वरती हा हा हू तुंबरू गाती. सर्व अप्सरा प्रेमे नाचती. धो धो शब्दे पूर चालला. धो धो शब्दे पूर चालला. अरुण सावरी सूर्य रथाला. नक्षत्रांच्या वाहती माळा मोत्या परित्या दिसती तळाला. पाहुनी पर्वत फेन मिळाला. ऐरावतीचा गर्व गळाला. द्विजदांगा परी लाटा वाहती. विमान नावावरी पोहती. विचित्र रंगा तरंग दाविती. भुजंगांग परिप्रवाह वाहती. लयासी कच्छप मत्स्य पावती. तरंग वाते पाप हरावे स्मरणा करिता निर्मळ भावे. काळाचे भय मुळी न पावे.
स्नाने विष्णुपदाला जावे, पवित्र ज्ञानी चरित्र घ्यावे, त्या गंगेचे दर्शन घ्या, 21 कुळ उद्धारावे, तरीच मनुजा जन्मा यावे. गंगा आली शिव जटेत गुप्त झाली, गंगा आली शिव जटेत गुप्त झाली. खरं म्हणजे गंगेला गर्व झाला होता, गर्व. माझ्यासारखी वेगवान मीच, पण गंगा आली आणि शिवजटेत गुप्तसुद्धा झाली. भगवान शंकरांच्या जटाभारातून गंगेला बाहेरच पडता येईना. राजा भगीरथ खिन्न झाला. त्याने पुन्हा शंकरांची प्रार्थना केली. महादेव हसले. त्याने हळूच गंगा प्रवाह सोडून दिला. कैलासीच्या महादेवाची, कैलासीच्या महादेवाची काया थरथरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा. कैलासीच्या महादेवाची, कैलासीच्या महादेवाची काया थरथरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली. पावित्र्याची चंचल धारा हिमशिखरावर घेई निवारा, विजेपरी लिंगेश्वराच्या जटेमध्ये शिरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली. अमृतापरी जळते निर्मळ, अवनीवरती वाहे झुळ झुळ. अमृतापरी जळते निर्मळ, अवनीवरती वाहे खळ खळ. साधू तपस्वी ऋषी मुनीना संजीवनी ठरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली. तपस्विनी तेजोमय शक्ती करी शिवाची मंगल भक्ती, भुवरी येऊनी भगीरथाची कुळेही उद्धरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली. प्रियदर्शिनी हर हर गंगा, प्रियदर्शिनी हर हर गंगा. अनंत कृपाळू भव भय भंगा, अनंत कृपाळू भव भय भंगा. पार्वती भगिनीची ओटी गंगेने भरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली. कैलासीच्या महादेवाची काया थरथरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली, शिवांगी गंगा अवतरली. आली धावत माय जेवी धरिती, तान्या मुला पोटिशी.
गंगा भस्म ही जाहल्या सगरजा पोटात घेई तशी गेले 60 सहस्र भस्म असता स्पर्शे तिच्या मुक्तीला रामा यास्तव नित्य नित्य सखया चित्तात ठेवी तिला. विश्वामित्र मुनी श्री रामचंद्रांना गंगा अवतरणाची ही कथा सांगून म्हणाले, गंगा मातेच्या कृपास्पर्शाने कपिल मुनींच्या शापामुळे नरक यातना भोगणारे सगर पुत्र पापमुक्त झाले. एका मागोमाग आलेले अडथळे दूर करून भगीरथ अंगीकृत कार्यात यशस्वी झाला. दिशा उद्दिष्ट ठेवून केलेल्या सततच्या प्रयत्नांना तेव्हापासून भगीरथ प्रयत्न असा शब्द रूढ झाला. भावी पिढ्याने आपली कीर्ती गावी यासाठी प्रत्येकाने सत्प्रवृत्तीने भगीरथ प्रयत्न करणं गरजेचं आहे. यातच आयुष्य सार्थक आहे. आयुष्याचं सार्थक यातच आहे. पूर्वपद्यात आमचे कवी म्हणाले, मला जन्म हा तुला लाभला, मला जन्म हा तुला लाभला, संत बोलती ऐसे, संत बोलती ऐसे. प्रभु कृपेचे देणे दुर्लभ, प्रभु कृपेचे देणे दुर्लभ, अमूल्य रत्ना ऐसे. हे मला जन्म हा तुला लाभला, संत बोलती ऐसे. का बाळाला हात लावुनी, का दैवाच्या नामा जपुनी, यत्न सांडुनी स्वस्थ असे का बसता चित्रा ऐसे. हो भला जन्म हा तुला लाभला, संत बोलती ऐसे. प्राप्त काल हा विशाल भूधर खोदा लेणी, तयात सुंदर प्राप्त काल हा. प्राप्त काल हा विशाल भूधर खोदा लेणी, तयात सुंदर कीर्तिवंत भावी पिढ्यानी, कीर्तिवंत भावी पिढ्यानी गीते गावी ऐसे, गीते गावी ऐसे, गीते गावी ऐसे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण महाराज की. पार्वती पते हर हर महादेव.